आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे जागतिक आयटी क्षेत्रात नोकर कपातीची लाट आली. दिग्गज टेक कंपन्यांपासून लहान मोठ्या स्टार्टअप्समध्येही रोजगारावर परिणाम झालाय. कर्मचाऱ्यांना केवळ एका मेलवर कामावरून काढून टाकलं जातंय. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये संभाव्य नोकर कपातीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पाहूयात. एआयमुळे नोकरी जाण्याची भीती. गुगलच्या हजारो कर्मचाऱ्यांचं थेट सुंदर पिचाईना पत्र. गुगलच्या मुख्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांची निदर्शनं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानातील वेगाने होणाऱ्या बदलांचा परिणाम आता त्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर होऊ लागलाय. एआयमुळे जागतिक आयटी क्षेत्रात व्यापक नोकर कपातीची लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर गुगल या नामांकित कंपनीची युनियन असलेल्या अल्फाबेट वर्कर्स युनियनच्या 4500हून अधिक सदस्यांनी एकत्रित येऊन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना थेट पत्र लिहिलंय. गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई यांच्याकडे 4 मुख्य मागण्या पत्राद्वारे सादर करण्यात आल्या. अल्फाबेट वर्कर्स युनियनच्या सदस्यांनी गुगलच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनं करून सुंदर पिचाई आणि 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं पत्र दिलंय. गुगल कंपनी एआय तंत्रज्ञानावरील आपला खर्च आणि गुंतवणूक वेगानं वाढवत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विविध विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाते असा आरोप युनियननं केलाय. कर्मचाऱ्यांच्या 4 प्रमुख मागण्या. एआय तंत्रज्ञान अवलंबताना कर्मचाऱ्यांना अचानक आणि अकारण नोकरीवरून न काढण्याची स्पष्ट हमी द्यावी. जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी कपात होणारच असेल तर त्याला पुरेसा वेळ आणि सन्मानजनक आर्थिक भरपाई द्यावी. नोकर कपात किंवा अंतर्गत पुनर्रचनेचा निर्णय घेताना ईमेलद्वारे अचानक कळवण्याऐवजी कर्मचाऱ्यांना कल्पना द्यावी. बदलत्या तंत्रज्ञानानुसार जुन्या कर्मचाऱ्यांना कंपनीतच नवीन कौशल्य शिकण्याची संधी द्यावी. गुगलमध्ये आंदोलनं नवीन नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी लष्करी कंत्राटे, कामाची संस्कृती, कर्मचाऱ्यांशी होणारी वागणूक आणि एआयचा गैरवापर यासारख्या मुद्द्यांवर आंदोलनं केली. मात्र स्वतःच्या नोकरीचं रक्षण आणि सेवर्स पॉलिसीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुगलच्या इतिहासात हे पहिलंच मोठं आंदोलन आहे. एआय मॉडेल विकसित करण्यासाठी गुगल सध्या कोट्यवधी डॉलर्सचा निधी खर्च करते. हा खर्च भरून काढण्यासाठी थेट नोकर कपात केली जात आहे. गुगल कंपनी सध्या मोठे व्यावसायिक यश आणि अवाढव्य नफा मिळवत आहे. त्यामुळे ही नोकर कपात म्हणजे हा कोणताही व्यावसायिक निर्णय नसून ही केवळ ज्या कर्मचाऱ्यांमुळे कंपनी चालते त्यांच्यापेक्षा नफ्याला अधिक महत्त्व देणं आहे, असा आरोप गुगलच्या अल्फाबेट वर्कर्स युनियननं केलाय. एआय तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे कंपन्यांची कार्यक्षमता वाढत असली तरी कोडिंग, कस्टमर सपोर्ट, कंटेंट रायटिंग आणि डेटा अॅनालिसिस सारख्या अनेक पारंपरिक नोकऱ्यांवर गंडांतर येत आहेत. ईमेलद्वारे अचानक कामावरून काढणं या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले. तंत्रज्ञान उद्योगातील वरिष्ठ आणि कुशल कर्मचारीही आता एआयमुळे होणाऱ्या संभाव्य बेरोजगारीबाबत तितकंच चिंतित असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. गुगलच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका आगामी काळात इतर मोठ्या टेक कंपन्यांमध्येही कामगार संघटना मजबूत होण्यास आणि एआय संदर्भातील धोरणांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.